हा खूप विषारी आहे, पण याच साईडमध्ये मी जवळजवळ 3-4 साप पकडलेले आहेत नागाचे. हा फणा काढत नाही याचा अर्थ तो नाग नाही असं काही समजू नका, कारण ह्याच्या पाठीमागच्या जे डोक्याच्या साईडला जे भुजंग प्रकारची आकृती असते त्याच्यावरून आपल्याला समजते की हा कोणत्या जातीचा साप आहे. मित्रांनो, हे बघत आहात आपण निसर्ग, पाणी, जल. पाणी म्हणजे एक जीवनच आहे आणि अशाच ठिकाणी वन्यजीव म्हणजे साप, किडे, मुंगे, बेडूक, उंदीर वगैरे राहण्याचं एक ठिकाण. अशा ठिकाणी राहणं साप पसंत करतो. आणि आत्ताच आपण एक नाग पकडला होता कवडीपाट इथे. तो आता आपण इथं पर्यावरणामध्ये सोडणार आहोत. हो, मित्रांनो, साप हा शांत ठिकाणी राहणारा प्राणी आहे. थोडीशी खळबळ झाली, थोडीशी गडबड झाली की तो मुळात साप हा खूप भित्रा प्राणी आहे. त्यामुळे तो मानव वस्तीमध्ये शक्यतो येत नाही. आणि जर मानव वस्तीमध्ये आला असेल तर तो कशासाठी येतो? उंदीर, बेडूक वगैरे इतर प्राणी खाण्यासाठी तो मानव वस्तीमध्ये येत असतो. ॲक्च्युली मानव वस्तीमध्ये येत नाही. मानवाने काय केलेलं आहे की ही निसर्गामध्ये झाडे झुडपी वगैरे तोडून तिथे जागा बनवली गेली आणि त्याच्यानंतर साप तिथं येत नाहीत. ॲक्च्युली तुम्ही त्या ठिकाणी राहता म्हणून तुम्हाला वाटतं की ते साप तर आमच्या मानव वस्तीमध्ये आले, पण ॲक्च्युली मानव वस्तीमध्ये साप येत नाहीत. आपण त्यांच्याच वस्तीमध्ये जाऊन आपण घरं बांधली, त्याच्यामुळं साप आपल्या घराजवळ वगैरे फिरकत असतं. आणि हे निसर्गरम्य ही एक देवाची देणगीच आहे, निसर्गाची देणगीच आहे. आणि ह्या निसर्गाच्या देणगीमध्ये साप राहण्यासाठी खूप पसंत करतो. तर आपण अशाच ठिकाणी आपण एक नाग सोडणार आहोत. तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन.
आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे महाराष्ट्रातील सर्पमित्र. तर त्याच्यामध्ये एक पोस्ट अशी आली होती की साप ज्या वेळेला तुम्ही मानव वस्तीतून पकडता त्यावेळेला कमीत कमी थोडंफार जवळपास, याचा अर्थ असं की पाण्याच्या ठिकाणी नेऊन सोडा, कारण पाण्याविना कोणतेच जीव हे जगत नाहीत. आणि आपण असंच एका नदीच्या किनारी, मुळा मोठा नदी, त्याच्या शेजारी सगळं परिसर पूर्ण जंगल आहे. आणि हेच मुळा मोठ्याच्या नदीच्या किनारी एक जंगल आहे आणि ह्या जंगलामध्ये मी आतापर्यंत एक 50 ते 60 साप इथं सोडलेले आहेत पर्यावरणामध्ये. आणि आताचा आपण एक जो विषारी साप आहे नाग, इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, त्याला सायंटिफिक नाव आहे नाझा. आपण अशा आता पर्यावरणामध्ये सोडणार आहोत. चला, माझ्या सर्व सर्पमित्रांना एक विनंती आहे, कृपया साप हे तुम्ही एका पिशवीमध्येच तुम्ही पॅक करत जावा, कारण हे साप आपण ज्या वेळेला पिशवीमध्ये पॅक करतो तो खूप सेफ्टीमध्ये असतं. डब्यामध्ये पॅक करताना आपल्याला तो बाईट होऊ शकतो, चावू शकतो. त्यामुळे कृपया करून तुम्ही बाटलीमध्ये कोणताही साप तुम्ही पकडून पर्यावरणामध्ये सोडण्याचा प्रयत्न करू नका. बॅग ही सर्वोत्तम पर्याय आहे आणि कृपया करून तुम्ही बॅगमध्येच तुम्ही पॅकिंग करून निसर्गामध्ये सोडण्याचा प्रयत्न करा. आणि ज्या वेळेला आम्हाला फोन येतो की असं साप निघालेला आहे, त्यावेळेला बघ्याची भूमिका भरपूर जणांची असते. आणि बघ्याच्या भूमिकामध्ये कृपया करून माझी अशी विनंती आहे की प्रत्येक सर्पमित्रांनी हे सांगा की आम्ही ज्या पद्धतीने पकडतो त्या पद्धतीने तुम्ही पकडण्याचा प्रयत्न करू नका. कारण साप कोणता आहे, विषारी आहे का बिनविषारी आहे, त्याचा अभ्यास असल्याशिवाय किंवा त्याचं प्रॅक्टिकली नॉलेज असल्याशिवाय तुम्ही पकडण्याचा प्रयत्न करू नका. असं सर्पमित्र प्रत्येक असं बघ्याच्या भूमिका करणाऱ्या प्रेक्षकांना सांगणं खूप गरजेचं आहे, कारण ते असं पकडण्याचा किंवा कॉपी करण्याची पद्धत त्यांनी वापरणार नाहीत. माझी एक विनंती सर्पमित्रांना अशी आहे की साप ज्या वेळेला आपण पर्यावरणात सोडतो आणि सापाबद्दल माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा ज्या वेळेला प्रयत्न करत असतो, त्यावेळेला साप तुम्ही असं हातामध्ये हँडलिंग करून किंवा असं प्रॅक्टिकली डेमो करून त्याची माहिती सांगू नका. कृपया तो एका बॅगमध्ये पॅक पाहिजे किंवा सोडल्यानंतर तुम्ही त्याची परिपूर्ण माहिती देऊ शकता. अजून एक गोष्ट, आता आपण जस्ट एक नाग पकडला होता कवडीपाडमध्ये, आपण आता निसर्गामध्ये सोडणारच होतो, तेवढ्यात अजून एक सर्पमित्र मोठा आणि बिग साईजचा मोठा नाग इथं पर्यावरणामध्ये सोडण्यासाठी आलेले आहेत. तर त्यांचं नाव आहे किशोर कामठे. ते इथंच राहतात लोणीमध्ये आणि ते सुद्धा छानपैकी साप वगैरे पकडतात. आणि कृपया करून माझी एक विनंती अशी आहे की जवळच्या सर्पमित्रांना बोलवून तुम्ही साप पकडून निसर्गामध्ये सोडण्यासाठी तुम्ही फक्त एक फोनची आवश्यकता आहे आणि ते तुम्ही फक्त प्रेक्षकांनी करावी अशी माझी विनंती आहे. तुमचं काय म्हणणं आहे? हा कुठं पकडला? गणराज पार्क मध्ये. परवा दिवशी मी 2 गोनच पकडले गणराज पार्क मध्ये. देखील आपलं पापडी वस्ती युट्यूबला. तुमचं नाव कोणी सांगितलं होतं मला माहिती का? आपलं राजू परदेशी. ते मोठे सर्प. आम्ही म्हणजे आम्ही एकाच हे जुने खूप आम्ही काम सगळं काम करतो. राजू परदेशींनी नाव सांगितलं होतं. केव्हा माहिती का? बिबट्या. बिबट्या जवळ पिंजरा मी आणला होता ना तो. कोब्रा, इंग्लिशमध्ये कोब्रा, आणि त्याचं सायंटिफिक नाव आहे नाझा. आणि आत्ताच त्यांनी एक रेस्क्यू केला होता, पकडून मानव वस्तीवरून पकडून इथं आणलेला आहे आणि पर्यावरणामध्ये सोडण्याचा आम्ही प्रयत्न इथं करत आहोत. जरा शूटिंग धर ना. हा बिग साईज मधला कोब्रा किशोर कामठे सरांनी पकडलेला आणि पर्यावरणामध्ये इथं सोडण्यासाठी आलेला आहोत आणि नुकतीच ओळख झालेली आहे आमची त्यांच्याबरोबर. तर अशा प्रकारची तुम्ही चुका करू नका, कारण
साप पकडणे ही एक कला आहे आणि ही कला प्रॅक्टिकली आणि डेमो घेतल्याशिवाय जमत नाही आणि प्रॅक्टिकली आणि सर्पमित्राची त्याच्यामध्ये सर्पमित्राची शिकवण असल्याशिवाय तुम्ही पकडण्याचा प्रयत्न करू नका. सर्व सर्पमित्रांनी असंच प्रेक्षकामध्ये येऊन त्याची माहिती सांगत जावा आणि प्रत्येकाचे सर्पमित्राचे कॉन्टॅक्ट जनतेपर्यंत पोहोचू द्या. कारण दिसता साप मार ही प्रथा आपल्याला बंद करायची आहे आणि किशोर सरांनी पण किशोर सरांचं पण म्हणणं तेच आहे. कारण मानव वस्तीमधून पकडून आणि निसर्गामध्ये सोडणे हे एकमेव छंद आणि दुसरी गोष्ट तर न मारता आणि त्याच्याबरोबर स्टंटबाजी शोबाजी न करता आम्ही पर्यावरणामध्ये नेऊन सोडतो हे आम्ही ध्येय कायम राखत आहोत.